तर बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल कशा पद्धतीने आहे मी आधी रीड करतो. इंटिग्रेशन 1/x² + 8x + 12 × dx. ठीक आहे. आता इथे व्यवस्थित केअरफुली बघा, सिंपल आहे. 1 डिनॉमिनेटरला एक कंप्लीट क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे. आता या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कंप्लीट क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटत नव्हतं, म्हणजे जी मिडलची टर्म आहे b × x, ठीक आहे, ती टर्म आपल्याकडे मिसिंग असायची. इथे मात्र आपल्याकडे गिवन आहे x² + 8x. बघा इथे 8x आहे आणि +12 या पद्धतीने ही क्वाड्रॅटिक इक्वेशन डिनॉमिनेटरला आहे. ठीक आहे. आणि आता ही इंटिग्रल आपल्याला होल इंटिग्रल सॉल्व करायचं आहे. पण इथे थोडंसं केअरफुली बघा की इथे आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मेथड, जी मेथड आहे कंप्लीटिंग स्क्वेअर, ती इथे अप्लाय करायची काही गरज नाही. का तर x² कोएफिशियंट किती आहे, काहीतरी कॉन्स्टंट नंबर असतो, त्यावेळेस आपण कंप्लीट स्क्वेअर मेथड अप्लाय करतो. लक्षात आहे. बेसिकली हाच महत्त्वाचा पॉईंट आहे. x² जो कोएफिशियंट असतो तो >0 असतो. लक्षात येते. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह रिअल नंबर असतो, तो आपल्याकडे इक्वेशनमध्ये अवेलेबल असतो, त्यामुळे आपण कंप्लीट स्क्वेअर मेथड अप्लाय करतो. बट आता इथे कंप्लीट स्क्वेअर मेथड तुम्ही म्हणाल इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, मग कंप्लीट स्क्वेअर मेथड यूज करणार का, तर नाही करता येणार. का नाही करता येणार, तर करायची गरजच नाही. का तर इथे x² कोएफिशियंट किती आहे, 1 आहे आणि आपल्याला तर 1च पाहिजे. लक्षात येते ना, म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे. जर 2 असता, x² कोएफिशियंट जर 2 असता, 3 असता, 4 असता, एनी नंबर असता, तर मग मात्र आपल्याला इथे कंप्लीट स्क्वेअर मेथड यूज करता आली असते. लक्षात येते. आता मात्र तशी काही गरज इथे नाही आहे. सो मग इथे डिनॉमिनेटरला नक्की टर्म कशा पद्धतीने अरेंज करता येईल, किती आपल्याला स्पेशल इंटिग्रलच्या टाईपमध्ये कन्वर्ट करता येईल. बघा तर x² + 8x + 12 ही टर्म आता कशा पद्धतीने अरेंज केली, तर सोल्युशनमध्ये बघा इंटिग्रल 1/x² + 8x प्लस आता जे 12ची जी टर्म आहे, जी कॉन्स्टंट टर्म आहे, तीच फक्त फॅक्टराईज केलेली आहे. व्यवस्थित समजून घ्या. 16 - 4 या पद्धतीने ती फॅक्टराईज केली. लक्षात येते. 16 - 4 16 - 4 मीन्स अगेन आपल्याला 12 भेटेल. लक्षात येते. आता ते पुढे कशा पद्धतीने अरेंज होते ते बघा व्यवस्थित. आपल्याला हे जी टर्म आहे ती आपल्याला स्पेशल इंटिग्रलच्या फॉर्म्युल्याच्या टाईपमध्ये कन्वर्ट करता येईल. ठीक आहे. पण आता अजून एक शंका असेल की तुम्ही म्हणाल मग हीच अरेंजमेंट का केली, ह्या 12ला आपण 16 - 4नेच फॅक्टराईज का केलं, म्हणजे ह्या टाईपमध्ये का लिहिलं 16 - 4, जे एनी नंबर इथे हा 12 आहे तो मी वेगळ्या नंबरमध्ये का एक्सप्रेस केला नाही. ठीक आहे. असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर बघा इथे नक्की कोणती टर्म घ्यायची ते समजण्यासाठी आपण अगेन कंप्लीट स्क्वेअर मेथडमध्ये जी सेकंड स्टेप आपण अभ्यासली होती ती इथे आपण अप्लाय करूया, म्हणजे आपल्याला इथे नक्की कोणती अरेंजमेंट करायची आहे ते व्यवस्थित समजेल. ठीक आहे. पुन्हा आपण आपल्या थेअरीकडे जाऊया कंप्लीट स्क्वेअर मेथडच्या. त्यामध्ये सेकंड स्टेपमध्ये आपण थर्ड टर्म फाइंड करायचो. लक्षात येते, तुम्हाला आठवत असेल. सो ती थर्ड टर्म फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता होता, सो 1/2 × कोएफिशियंट ऑफ x. ठीक आहे. आणि त्या पूर्ण टर्मचा आपण स्क्वेअर करत होतो, त्या फॉर्म्युल्याने आपण थर्ड टर्म फाइंड करायचो. इथे आपल्याला थर्ड टर्म फाइंड करायची नाही आहे, बट ती त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इथे हा कॉन्स्टंट टर्म फॅक्टराईज करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे 16 - 4च का घेतलं ते मी सांगतो आहे तुम्हाला. लक्षात येते. तर त्यासाठी आपण थर्ड टर्मचा फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. थर्ड टर्मचा फॉर्म्युला किती आहे, 1/2 × कोएफिशियंट ऑफ x. कोएफिशियंट ऑफ x इथे किती आहे, 8 आहे. बरोबर. म्हणजेच इथे बघा मी राईट करतो म्हणजे तुमच्या आणखीन व्यवस्थित लक्षात येईल. तर बघा आता मी या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी थर्ड टर्म फाइंड केली, या पद्धतीने इथे सॉल्व केलेला आहे. बघा मी तुम्हाला समजून सांगतो. फॉर्म्युला या पद्धतीने आहे 1/2 × कोएफिशियंट ऑफ x आणि त्या होल टर्मचा स्क्वेअर आहे. बरोबर. मग इथे 1/2 ॲज इट इज आणि आता कोएफिशियंट ऑफ x म्हणजेच किती टर्म घ्यायची आहे आपल्याला, तर या एकचा कोएफिशियंट आहे 8, मग तो इथे घेतला मी 8. बरोबर. आणि या होल टर्मचा स्क्वेअर. त्यानंतर आता इथे आतमधली टर्म सॉल्व करूया. 2 4चा 8 म्हणजे 4 येणार आहे आणि 4चा स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटेल 16. बरोबर. म्हणजे 16 आन्सर आपल्याला इथे भेटते सोल्युशनमध्ये, म्हणजे थर्ड टर्म आपल्याला भेटते 16. आणि आता ती थर्ड टर्म आपण कंप्लीट स्क्वेअरच्या मेथडने जर गेलो तर ती थर्ड टर्म आपण ॲड अँड सबट्रॅक्ट करतो. बरोबर. पण आता इथे ॲड आणि सबट्रॅक्ट करायची काही गरज नाही, आपल्याला फक्त ती अरेंज करायची आहे. ठीक आहे. म्हणजे जर ती थर्ड टर्म आपण अप्लाय केली तर आपल्याला या पद्धतीने ते लिहिता येतं. बरोबर. x + 4 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी आपण ती थर्ड टर्म ॲड करत असतो. मग इथे आपल्याला कोणता नंबर घ्यायचा आहे इथे ह्या 12च्या अरेंजमेंटसाठी, तर 16 घ्यायचं आहे. म्हणजे म्हणून इथे किती आलेलं आहे, 16 आलेलं आहे. हे लक्षात येते. आणि आता 16 आल्यानंतर
-4 केलेला आहे. -4 का केलेला आहे? ह्या 16मधून 4 मायनस केलेला आहे. आता 4 मायनस का केला? तर आपल्या एक्झाम्पलमध्ये मूळ क्वाड्रॅटिक इक्वेशन किती आहे? इथे कॉन्स्टंट नंबर 12 आहे, बरोबर. आणि आपण ज्यावेळेस इथे फाइंड करतो, थर्ड टर्म फाइंड करतो आणि ती यामध्ये ॲड करतो, त्यावेळेस ते एक्झाम्पल या टाईपमध्ये होतं बघा. म्हणजे जर -4 कॅन्सल केला तर आपल्याकडे याच पद्धतीने इक्वेशन राहील, x² + 8x + 16. ओके. आणि ह्या 16मध्ये म्हणजे 16च्या ऐवजी आपल्याला ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये किती आहे? 12 आहे. आणि आपल्याकडे इथे तयार किती झाला? 16 झाला. पण आपल्या एक्झाम्पलमध्ये चेंजेस नको आहे, म्हणून आपण इथे किती सबट्रॅक्ट करणार? -4 करणार आहे. म्हणजे 16 - 4 केलं तर मला अगेन 12 भेटेल. कळतं आहे का? एकदम सिंपल आहे बघा. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, म्हणजे आणखीन व्यवस्थित अंडरस्टँड होईल. आपण काय केलेलं आहे की हा जो 12 आहे तो 12 आपण या फॉर्ममध्ये लिहिला, म्हणजे 16 - 4 एका वेगळ्या एक्सप्रेशनमध्ये फॉर्म केलेला आहे. ठीक आहे. तो 12 असा का केला? तर मला नंतर या पद्धतीने अरेंजमेंट करण्यासाठी, कारण आपल्याला पुढे स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. कळतं आहे? मग आता ही नक्की अरेंजमेंट कशा पद्धतीने आली, हा फॉर्म इथे, ही नंबर नक्की इथे हेच का नंबर आले? तर यासाठी मी इथे ही थर्ड टर्म फाइंड केली. ती किती भेटली मला? 16 भेटली. म्हणून इथे नंबर किती आला? 16 आला. तो ऑलरेडी 12पेक्षा मोठा आहे, म्हणून इथे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागलं. लक्षात येते? सपोज इथे जर 9 भेटला असता तर मग ह्या 9मध्ये मला किती नंबर मिळवावे लागतील, ॲड करावे लागतील, त्यावेळेस मला 12 भेटेल. मग तो नंबर आपण इथे ॲड केला असता. ठीक आहे. या पद्धतीने आता आपल्याला किती भेटला? 16 भेटला. मग 16मध्ये तर आपण ॲड करू शकत नाही 12 येण्यासाठी, मग आपल्याला सबट्रॅक्टच करावं लागेल. म्हणून आपण इथे 16 - 4 घेतला तर आपल्याला 12 भेटेल या पद्धतीने, आणि इंटू dx. लक्षात येते? या पद्धतीने इथे अरेंजमेंट करायची होती, बस. आणि आता एकदम सिंपल आहे. हा x² + 8x + 16, फक्त हे फर्स्ट 3 एलिमेंट जर कन्सिडर केले तर यावरनं आपल्याला हा फॉर्म लिहिता येईल, x + 4 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर या पद्धतीने लिहिता येईल. कळतं आहे? कारण त्या टर्मचा जर स्क्वेअर केला, म्हणजे ह्या टर्मचा जर स्क्वेअर केला तर मला अगेन हे इक्वेशन भेटेल. फक्त एवढंच, x² + 8x + 16 पर्यंतचं. लक्षात येतं आहे? आणि पुढची जी टर्म आहे ती आपण या पद्धतीने अरेंज करूया, म्हणजे मायनस साईन बाहेर, आणि नंतर इथे 4 हा मी स्क्वेअरिंगच्या भाषेमध्ये लिहितो, म्हणजे 2चा स्क्वेअर या पद्धतीने लिहितो. लक्षात येते? म्हणजे आता बघा इथे दोन्ही ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. आणि मग आता इथे आपल्याला स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. मग कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल? तर बघा, तो फॉर्म्युला देखील इथे राईट केलेला आहे आणि तुम्ही देखील तो फाइंड करू शकता. एकदम इझी आहे. आधी आपल्याला पाहिजे 1चा स्क्वेअर आणि त्यानंतर -aचा स्क्वेअर, या फॉर्मॅटमध्ये आपल्याला तो फॉर्म्युला पाहिजे. आता इथे रूट नाही आहे, हे लक्षात घ्या. मग त्यासाठी इथे फॉर्म्युला कोणता भेटतो आपल्याला बघा, इंटिग्रेशन 1/x² - a² dx इज इक्वल टू 1/2a log ऑफ x - a/x + a + c. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. मग आता एकदम सिंपल आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करून द्या. कॉन्स्टंट टर्म आपण इथे कोणतीही बाहेर काढलेली नाही, सो आपल्याला डायरेक्ट इंटिग्रल सॉल्व करावं लागेल. मग कशा पद्धतीने भेटेल बघा, 1/2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे? एची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. ठीक आहे. इथे बघा, इथे कम्पेअर करा. इथे x ही पूर्ण, इथे जी x² टर्म आहे ती म्हणजे ही पूर्ण हा ब्रॅकेट असणार आहे. लक्षात घ्या. आणि इथे a आहे, म्हणजे इथे एची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. ठीक आहे. मग आता 1/2 इंटू a, 1/2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. ती इथे पुट केली. त्यानंतर लॉग, फॉर्म्युल्यामधला लॉग, त्यानंतर x, इथे x मायनस a म्हणजे किती आहे? 2 आहे, तो इथे घेतला. सॉरी, x म्हणजे किती आहे? x + 4 आहे, हे लक्षात घ्या. माझ्याकडून मिस्टेक झाली सांगताना. इथे x म्हणजे किती आहे? x + 4 आहे. मग ती पूर्ण टर्म आपल्याला इथे राईट करावी लागेल, x + 4, आणि त्यानंतर मायनस, म्हणून इथे मायनस, त्यानंतर a मीन्स 2 आहे, ती इथे पुट केली. सिमिलरली आपण इथे पण अप्लाय केली, x + 4 त्यानंतर +2. लक्षात येते? फॉर्म्युल्यानुसार इथे अरेंज केलेलं आहे, हे काय वेगळं कुठून घेतलेलं नाही. त्यानंतर इथे +c, म्हणून इथे +c. आणि आता फक्त आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे, म्हणजे आपल्याला फायनल सोल्युशन भेटेल. मग सॉल्व करूया, बघा कशा पद्धतीने भेटेल. सो 1/2 इंटू 2 किती भेटेल? ते 4 भेटेल. 1/4 इंटू लॉग ॲज इट इज x + 4, ब्रॅकेट काढून टाकूया, आणि 4 - 2 किती भेटेल? ते +2 होईल, म्हणजे x + 2. सिमिलरली इथे डिनॉमिनेटरला x + 4 + 2 म्हणजे 6, म्हणजे x + 6. ओके. त्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट आणि कॉन्स्टंट c + c या पद्धतीने. आणि नेक्स्ट हे झालं आपलं फायनल सोल्युशन. म्हणजे फायनली आपल्याला कशा पद्धतीने राईट करता येईल, आपल्या एक्झाम्पलचं सोल्युशन कसं असेल तर
इंटिग्रेशन 1/x² + 8x + 12 इंटू dx इज इक्वल टू 1/4 इंटू लॉग ऑफ x + 2/x + 6 + c. या पद्धतीने हे फायनल सोल्युशन आपल्याला भेटेल. लक्षात येते. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल, या टाईपचं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. लक्षात येते. बघा इथे लक्षात घ्यायची गोष्ट काय आहे की आपण इथे कंप्लीट स्क्वेअर मेथड अप्लाय नाही केली. का नाही केली? आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तुम्ही म्हणाले इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बट कंप्लीट स्क्वेअर मेथड आपण का नाही यूज केली? तर जो इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे, महत्त्वाचं आधी तेच बघा. एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आहे की नाही ते आधी बघा. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जर तो इंटिग्रलचा फॉर्म असेल तर मग त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमधील एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो नक्की 1 आहे की 1पेक्षा वेगळा कोणता तरी आहे, म्हणजे 3, 2, -2 वगैरे, म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे की नाही हे चेक करा. जर नसेल तर मग डायरेक्टली या मेथडने आपण जे आत्ता जी बघितली त्या मेथडने सॉल्व करू शकतो. लक्षात येते. पण जर इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जर वेगळा असेल, म्हणजे ग्रेटर दॅन 0 असेल, तर मात्र मग आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मेथड अप्लाय करावी लागेल. हे व्यवस्थित लक्षातच ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. आणि आता पुढे आपल्याला पुढे कंप्लीट स्क्वेअर मेथडवरती एक्झाम्पल असू शकतात. ठीक आहे. हे 4th नंबरचं एक्झाम्पल होतं. त्यानंतर बघा इथे जे 5th नंबरचं इंटिग्रेशन आहे किंवा इंटिग्रल आहे, यामध्ये मात्र आपल्याला कंप्लीट स्क्वेअरची मेथड अप्लाय करावी लागेल. ठीक आहे. बघा देखील आपण समजून घेऊया. बघा इंटिग्रेशन कशा पद्धतीने आहे ते मी आधी रीड करतो. एक्झाम्पल कशा पद्धतीने आहे. सो इंटिग्रेशन 1/√3x² - 4x + 2. ठीक आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे पूर्ण रूटमध्ये आहे. ठीक आहे. आता रूटचा काही विषय घ्यायचा नाही. बेसिकली रूट जर असेल तर मग आपल्याला स्पेशल इंटिग्रलमधील रूटचा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. लक्षात येते. बाकी काही चेंजेस होत नाही. आणि आता महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेट कुठे करतो आपण की जो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे. महत्त्वाचं काय, फर्स्ट आधी ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही आधी आपल्याला ते चेक करावं लागेल. तर आहे. त्यामध्ये एक्स स्क्वेअरची टर्म आहे, इथे एक्सची टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्यानंतर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमधील जो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे तो 1 आहे की 1पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे ए ग्रेटर दॅन 0 आहे की नाही ते चेक करावं लागेल. तर इथे किती आहे? 3 आहे. म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे? 3 आहे. म्हणजे आपल्याला इथे कंप्लीट स्क्वेअर मेथड अप्लाय करावी लागेल. कळते. म्हणजे आता हे तर फिक्स झालं की आपल्याला नक्की कोणती मेथड अप्लाय करायची आहे किंवा कशा पद्धतीने ते सॉल्व करायचं आहे. आणि मग आता आपण इथून पुढे कंप्लीट स्क्वेअर मेथड अप्लाय करूया. मग कंप्लीट स्क्वेअर मेथडमध्ये आपण थेरॉटिकल 5 स्टेप आपण अभ्यासलेले आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप 1 बाय 1 आपण एक स्टेप अप्लाय करूया. तर फर्स्ट स्टेप होती जो कोइफिशियंट आहे एक्स स्क्वेअरचा तो आपण कॉमन काढतो पूर्ण इक्वेशनमधनं. ठीक आहे. मग त्याच मेथडने आपण इथे ती टर्म सॉल्व करूया. बघा सोल्युशनमध्ये बघा इंटिग्रेशन 1/√. आता रूटचा तात्पुरता विषय बाजूला ठेवा, फक्त जी आतमध्ये जी टर्म आहे ती व्यवस्थित बघा. सो इथे फर्स्ट स्टेपनुसार एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो कॉमन काढायचा आहे. मग इथे काढला बघा. जी टर्म कॉमन काढतो त्या टर्मने आतमध्ये अगेन उरलेल्या टर्मला आपण डिवाईड करत असतो. म्हणजे या पद्धतीने बघा 3 कॉमन काढला, त्यानंतर इथे एक्स स्क्वेअर शिल्लक राहील, त्यानंतर मायनस इथे 4xला डिवाईड किती होईल? 3 होईल. लक्षात येते. म्हणजेच 4/3 इंटू एक्स लिहिता येईल. त्यानंतर प्लस 2/3, कारण इथे 3 का आला? कारण 3 आपण कॉमन काढला आहे म्हणून त्याच एलिमेंटने आपण डिवाईड करतो. भरपूर वेळा झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इंटू dx ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx या पद्धतीने ही फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झाली. लक्षात येते. फक्त आपण जी कोइफिशियंटची जी टर्म होती किंवा एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट होता ते आपण कॉमन काढलेला आहे. बस ही फर्स्ट स्टेप कंप्लीट. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण थर्ड टर्म फाइंड करतो. लक्षात येते. मग आता थर्ड टर्म आपल्याला इथे फाइंड करायची आहे. थर्ड टर्मसाठीचा फॉर्म्युला आत्ताच आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये बघितला. काय आहे तो? 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्या होल टर्मचा स्क्वेअर करायचा आहे. बघा इथे दिलेला आहे 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात येते. आता 1/2 आणि इथे कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणलेला आहे. कोइफिशियंट ऑफ एक्स कोणता येणार आहे, म्हणजे एक्स कोणता घ्यायचा आहे, तर कोइफिशियंट कोणता घ्यायचा आहे, तर इथला नाही घ्यायचा. हे लक्षात घ्या. जे ओरिजिनल एक्झाम्पल आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्यामधील नाही घ्यायचं, तर इथला घ्यायचा आहे. कारण इथे जे इक्वेशन तयार होतं त्यामध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे? 1 आहे आतमध्ये. आणि इथे किती आहे? 4/3 आहे. एक्सचा कोइफिशियंट -4/3 आहे. हे लक्षात घ्या. -4/3 आहे. मग तो एलिमेंट आपल्याला इथे घ्यायचा आहे कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणून. हे व्यवस्थित लक्षातच ठेवा. काही बारीक गोष्टी असतात त्या व्यवस्थित लक्षातच ठेवायच्या असतात, कारण अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्याकडून चुका होत असतात आणि मग पुढे आपल्याकडे एक्झाम्पल ते चुकलं जातं. लक्षात येते. मग आता इथे 1/2
कोएफिशियंट ऑफ एक्स कोणता चूज केलेला आहे, -4/3 घ्यायचा आहे, तो इथे आपण पुट केला आणि आता ही टर्म आपल्याला सॉल्व करायची आहे. बघा डिवाइड होत असेल तर डिवाइड करून टाकायचं आहे. 2 ने इथे 4ला डिवाइड होतं म्हणजे 2 2 4 म्हणजे 2/3 येतं, -2/3 येतं बघा या पद्धतीने. आणि त्या टर्मचा स्क्वेअर आहे. आता आतमध्ये जरी निगेटिव्ह असेल तर स्क्वेअरिंगमुळे ते पॉझिटिव्ह होणार आहे, म्हणून 2चा स्क्वेअर होईल 4, त्यानंतर 3चा स्क्वेअर होईल 9 या पद्धतीने. म्हणजे आपल्याकडे थर्ड टर्म फाइंड झालेली आहे, किती 4/9. आणि आता ही टर्म आपण ह्या इक्वेशनमध्ये ॲड अँड सबट्रॅक्ट करणार आहोत. बस एकदम सिम्पल आहे. मग आता आपण स्टेप नंबर 3कडे येऊया. बघा 3मध्ये चला नेक्स्ट इथे बघा इंटिग्रेशन 1 ॲड आणि सबट्रॅक्ट करायचं आहे थर्ड टर्म. बघा मग आधी आपण काय करणार आहोत की जे रूट आहे ते प्रत्येक टर्मला सेपरेट करणार आहोत. प्रत्येक टर्मला म्हणजे इथे आधी 3ला मला सेपरेट करता येईल आणि त्यानंतर ह्या ब्रॅकेटला सेपरेट करता येईल. लक्षात येते, डायरेक्टली ब्रॅकेटमधल्या आतमधल्या टर्मला सेपरेट नाही करता येणार, हे लक्षात घ्या, कारण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्यावरून आपल्याला स्पेशल इंटिग्रलकडे जायचं आहे. मग इथे बघा ह्या स्टेपमध्ये काय झालं की आपण रूट सेपरेट केलेला आहे, रूट 3 या पद्धतीने, आणि नंतर रूट ह्या इक्वेशनवरती अप्लाय केलं, क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती. आणि इथे आपल्याला ही जी थर्ड टर्म आपण फाइंड केली ती ॲड अँड सबट्रॅक्ट करायची आहे. सो आधी ॲड करा आणि नंतर सबट्रॅक्ट करा. इथे बघा x² -4/3 इंटू एक्स प्लस 4/9 इथे ॲड केला, नंतर -4/9 इथे सबट्रॅक्ट केला, आणि जी टर्म होती आपली इथे बघा +2/3 ती इथे ॲज इट इज येणार आहे +2/3. लक्षात येते, सिम्पल आहे बघा. त्यानंतर आता आपण फक्त ब्रॅकेटची अरेंजमेंट करणार आहोत, म्हणजे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करणार आहोत आणि उरलेले जे कॉन्स्टंट टर्म आहेत त्याच्यासाठी एक सेपरेट ब्रॅकेट तयार करणार आहोत. म्हणजे या पद्धतीने बघा सिम्पल आहे. आता त्याआधी अजून एक जी कॉन्स्टंट टर्म आहे ती इंटिग्रेशनच्या बाहेर आधी आपण काढून ठेवणार आहोत आधीच. सो 1/√3 ही कॉन्स्टंट टर्म आहे ती बाहेर काढून ठेवली या पद्धतीने. आणि आता इंटिग्रेशन कोणावरती अप्लाय होणार आहे, ह्या टर्मवरती अप्लाय होणार आहे. पण ही टर्म आधी आपण थोडीशी सिम्प्लिफाय करून घेऊया. म्हणजे बघा या पद्धतीने √(x² -4/3 इंटू एक्स प्लस 4/9. ठीक आहे, म्हणजे हा जो फर्स्ट ब्रॅकेट मी कन्सिडर केला, या ब्रॅकेटमध्ये आपण +4/9ची टर्म जी ॲड केली होती ती आपण चूज केली या फर्स्ट ब्रॅकेटसाठी. ठीक आहे, इथे बघा 4/9 मी या ज्या दोन एलिमेंट होते त्यासाठी मी घेतलेली आहे, पॉझिटिव्हची टर्म घेतलेली आहे, हे लक्षात घ्या. नेहमी आपण पॉझिटिव्हची टर्म आपण या फर्स्ट जे दोन एलिमेंट आहे, ठीक आहे, व्हेरिएबलचे, त्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह टर्म आपण ॲड करणार आहोत, हे व्यवस्थित लक्षातच ठेवा. ठीक आहे, मग इथे या पद्धतीने भेटेल बघा x² -4/3 एक्स प्लस 4/9. ओके, पॉझिटिव्ह टर्म आपण ॲड केली इकडे, आणि उरलेले जे कॉन्स्टंट टर्म आहे इकडले जे मटेरियल आहे ते आपण इथे बघा या पद्धतीने लिहिलेलं आहे +2/3 पॉझिटिव्ह टर्म. आता एक वेगळं देखील करू शकतात, नेगेटिव्ह साईन बाहेर काढू शकतात किंवा पॉझिटिव्ह साईन देखील बाहेर काढू शकतात. लक्षात येते, इथे हे तुमच्या वेवरती आहे, पण इथे पॉझिटिव्ह साईन बाहेर काढलेला आहे. बघा पॉझिटिव्ह साईन ज्यावेळेस आपण बाहेर काढतो त्यावेळेस मग 2/3 आधी लिहिता येईल आणि त्यानंतर -4/9 या पद्धतीने लिहिता येईल. ठीक आहे, म्हणजे हे जे कॉन्स्टंट टर्म राहतात ते आपण सेपरेटली एका ब्रॅकेटमध्ये सॉल्व करतो, आणि इकडे हा जो एक ॲड केलेला एलिमेंट आहे या एलिमेंटने आणि ह्या दोन टर्मने एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतं की जे आपल्याला नेक्स्ट या पद्धतीने लिहिता येतं. लक्षात येते. मग आता बघा हीच टर्म आपण पुढे सॉल्व केलेली आहे, ती कशा पद्धतीने सॉल्व झालेली आहे बघा 1/√3 इंटू इंटिग्रेशन 1 आणि ही क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच मला x -2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर या टर्ममध्ये लिहिता येईल. लक्षात येते, कारण त्या टर्ममध्ये लिहिण्यासाठीच आपण ही कंप्लीट स्क्वेअर मेथड अप्लाय करत असतो, कारण हीच टर्म आपल्याला फाइंड करायची असते बेसिकली. ठीक आहे, मग आता x -2/3चा स्क्वेअर जर केला तर मला हा फर्स्ट ब्रॅकेट भेटेल, आणि या सेकंड ब्रॅकेटचा आता आपण सॉल्व करूया. इथे किती भेटेल सोल्युशन, तर हे सोल्युशन सॉल्व करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. लक्षात येते, तर हा जो ब्रॅकेट आहे तो मी इथे सॉल्व करून दाखवलेला आहे. बघा त्याचं नक्की सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने असेल, एकदम सिंपल आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि मग न्यूमरेटरमध्ये सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. एकदम सिंपल आहे. बघा 2 × 9 18 भेटेल, त्यानंतर 3 × 4 भेटेल आपल्याला 12, मध्ये मायनस आहे म्हणून इथे मायनस, त्यानंतर 3 × 9 भेटेल 27. ठीक आहे, हा ब्रॅकेट मी फक्त सॉल्व करतो आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ही टर्म इथे कशा पद्धतीने आली ते मी इथे एक्सप्लेन करतो आहे. सो इथे 18 - 12 किती भेटेल 6 भेटेल, आणि डिनॉमिनेटरचा 27 ॲज इट इज. त्यानंतर 6 आणि 27ला 3ने डिवाइड होतं, बरोबर ना, 3ने या 6 आणि 27ला डिवाइड होतं. मग 3ने डिवाइड करूया, 3 × 2 = 6 म्हणून इथे 2, आणि
3 9चा 27 म्हणून इथे 9 आला. म्हणजे ही पूर्ण टर्म सॉल्व केल्यावर मला 2/9 भेटतं. ठीक आहे. आणि आता हा 2/9 मला स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. मग स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर मला ह्याच टर्मचा रूट आधी फाइंड करावं लागेल. मग 2चं रूट माहीत नाही म्हणजे ते मला रूटमध्ये लिहावं लागेल, म्हणून इथे मी लिहिलं रूटमध्ये. लक्षात येते. आणि त्यानंतर 9 हा कशामध्ये लिहिता येईल मला? रूटमध्ये. पण 9चं रूट आपल्याला माहिती आहे, 9चं रूट असतं 3, म्हणून ते इथे किती लिहिलेलं आहे? 3 लिहिलेलं आहे. म्हणजेच फायनल टर्म आपल्याला √2/3 आणि त्या टर्मचा स्क्वेअर करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला ही व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू भेटणार आहे. लक्षात येते या पद्धतीने. म्हणजे आता आपल्याकडे बघा दोन्ही ब्रॅकेट स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये झालेले आहेत. आणि आता स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये झाल्यामुळे आपल्याला आता इंटिग्रलचा फॉर्म्युला, जो स्पेशल इंटिग्रलचा फॉर्म्युला आहे तो चूज करता येईल. मग कोणता भेटेल तो? तर तो फॉर्म्युला कशा टाईपचा असेल? तर 1 रूट असेल त्यामध्ये, आणि नंतर त्या रूटमध्ये आधी x² टर्म असेल आणि नंतर a² टर्म असेल, असा फॉर्म्युला आपल्याला घेता येईल. मग तो फॉर्म्युला इथे पुढे घेतलेला आहे बघा. इथे इंटिग्रेशन 1/√x² + a² × dx चा फॉर्म्युला किती आहे? log ऑफ मॉड x + √x² + a² + c. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला आपण आधीच प्रूव्ह केलेला आहे. जर हा प्रूव्ह कसा करायचा ते मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे, ती व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर तो फॉर्म्युला आता आपल्याला ह्या एक्झाम्पलवरती इथे ह्या टर्मवरती अप्लाय करायचा आहे. बघा सिम्पल आहे. कशा पद्धतीने अप्लाय करता येईल? तर इथे आधी एक्सची टर्म म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट आहे, x - 2/3. ठीक आहे. आणि एची टर्म म्हणजे ही √2/3 आहे. ठीक आहे. कारण इथे बघा x² + a² आहे. ठीक आहे. कारण तेच इलेमेंट आपल्याला इथे पुट करायचे आहेत, म्हणून मी ते आधी सांगून ठेवतो. x म्हणजे किती व्हॅल्यू असणार आहे? x - 2/3. आणि a म्हणजे किती पुट करायचं आहे? √2/3. लक्षात येत आहे. आणि आता इथे पुट करून देऊया. बघा 1/√3 आधीच बाहेर काढून ठेवला होता, तो इथे ॲज इट इज येणार आहे. नंतर ही कशी टर्म अरेंज झाली? तर या फॉर्म्युल्यानुसार लॉग आधी किती आहे? x आहे. x म्हणजेच किती घ्यायचं आहे आपल्याला? x - 2/3. 2/3 स्क्वेअरिंग नाही घ्यायचं, हे लक्षात घ्या. x - 2/3 फक्त एवढीच टर्म घ्यायची आहे. मग x - 2/3 इथे घेतला. त्यानंतर इथे प्लस आहे, मग इथे प्लस. पूर्ण टर्म नंतर रूटमध्ये आहे, मग रूटमध्ये किती आहे? आधी एक्सचा स्क्वेअर आहे. मग x म्हणजे x - 2/3 ती इथे घेतली आहे, तिचा स्क्वेअर होईल. त्याच्यानंतर प्लस a² आहे. a म्हणजे √2/3 आहे, तिचा काय होईल? स्क्वेअर होईल. म्हणजे √2/3 तिचा स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे फक्त x आणि a ची व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यानुसार इथे अप्लाय केलेली आहे. आणि आता सॉल्व केलं. बघा इथे सॉल्व कसं होईल? तर आधीच आपण ते इथे वरती सॉल्व झालेलं आहे. बघा तेच फक्त अप्लाय केलेलं आहे. 1/√3 ॲज इट इज, त्यानंतर लॉग इथे ॲज इट इज, x - 2/3 इथे ॲज इट इज, त्यानंतर प्लस. फक्त सॉल्व इथेच होणार आहे, फक्त स्क्वेअरिंग केलेलं आहे थोडक्यात. ही जर स्क्वेअरिंग केली तर किती भेटेल ते आपल्याला? बघा ही टर्मची जर स्क्वेअरिंग केली, फर्स्ट टर्मचा जर स्क्वेअर केला तर मला हे भेटेल. कारण याच्यावरूनच आपण हे लिहिले, म्हणजे याच्यावरून आपण हे लिहू शकतो. अगेन का लिहू शकतो? कारण फायनली आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल म्हणून. मग इथे x² - 4/3 x + 4/9 या पद्धतीने ह्या टर्मचा स्क्वेअर भेटेल. आणि √2/3चा स्क्वेअर केल्यानंतर तो भेटेल आपल्याला 2/9 भेटेल. ठीक आहे. म्हणजे 2/9 आणि ह्या 4/9 इथे x² - 4/3 × x + 2/3 या पद्धतीने इथे रूटमध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटेल. लक्षात येते. आणि हे झालं आपलं फायनल सोल्युशन या पद्धतीने. ठीक आहे. एकदम सिंपल आहे. बघा स्टेप बाय स्टेप फक्त सॉल्व करत चालायचं आहे. एकदम सिंपल आहे. स्टेप आधी व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करता येतील. ठीक आहे. बघा थोडक्यात एक्सप्लेन करतो, म्हणजे पूर्ण तुम्हाला हे एक्झाम्पल अंडरस्टँड होईल. कारण याच टाईपमध्ये भरपूर एक्झाममध्ये विचारलेले असतात. ठीक आहे. कंप्लीट स्क्वेअर मेथड एक इम्पॉर्टंट मेथड आहे आणि सिंपल देखील आहे. ठीक आहे. इथे आपल्याला रूटचं एक्झाम्पल होतं, रूटमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं. पुढे जे आपण एक्झाम्पल बघणार आहोत त्यामध्ये रूट नसेल किंवा असेल देखील, पण मेथड हीच असेल. लक्षात येते. मग आता इथे आपण नक्की काय केलं की स्टेपनुसार, स्टेप फर्स्टमध्ये आपण a² कॉमन काढतो, म्हणजे x² कोएफिशियंट आपण इथे कॉमन काढला, तो इथे 3 होता, तो कॉमन काढला. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये गेलो. सेकंड स्टेपमध्ये आपण थर्ड टर्म फाइंड करतो. इथे आपण थर्ड टर्म फाइंड केली, ती आपल्याला भेटली 4/9. ओके. त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये या. थर्ड स्टेपमध्ये आपण हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन कॉमन काढल्यानंतरचं जे इक्वेशन तयार होतं त्यामध्ये आपण ही थर्ड टर्म
ॲड अँड सबट्रॅक्ट करतो बरोबर. मग इथे आपण ॲड अँड सबट्रॅक्ट केली बघा. इथे आधी ॲड केलं नंतर सबट्रॅक्ट केली आणि ही उरलेले ज्या टर्म्स आहेत ते ॲज इट इज ठेवायचे आहेत. नंतर फक्त हे ब्रॅकेटची अरेंजमेंट व्यवस्थित समजून घ्या. ती व्यवस्थित समजली तर मग ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता येईल. घाई काय होईल की -4/9 तुम्ही इकडे अरेंज करशाल ठीक आहे ह्या ब्रॅकेटसाठी. तर नाही, आपल्याला कोणता करायचा आहे, पॉझिटिव्ह जी टर्म आहे ती अरेंज करायची आहे इकडे. कारण हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असेल, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर किती असतो, a² - 2ab + b². ठीक आहे, प्लस b² असतो. लक्षात येते, मायनसचा जरी फॉर्म्युला घेतला तरी +b² येतो. आणि सपोज जर तुम्हाला पॉझिटिव्हचा फॉर्म्युला भेटला, पॉझिटिव्हची टर्म भेटली, इथे जर पॉझिटिव्ह असतं तर मग तुम्हाला फॉर्म्युला कोणत्या टाईपमध्ये भेटला असता, तो a + b ब्रॅकेट स्क्वेअर असतं आणि त्याचं एक्सपान्शन किती असतं, a² + 2ab आणि +b². ठीक आहे, दोन्ही फॉर्म्युल्यांमध्ये एक्सपान्शनमध्ये आपल्याला जी बीची टर्म आहे, लाची जी टर्म आहे b²ची, ती पॉझिटिव्ह असते बरोबर ना. म्हणून आपण इथे कोणत्याही एक्झाम्पलमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपण पॉझिटिव्ह टर्म ॲड करत असतो कंप्लीट स्क्वेअर मेथडमध्ये. लक्षात येते, आधी पॉझिटिव्ह टर्म ॲड करायची आणि उरलेली जी निगेटिव्ह टर्म आहे ती ह्या कॉन्स्टंट बरोबर ॲड किंवा सबट्रॅक्ट करून टाकायची. मग बघा, मग इथे आपण ती पॉझिटिव्ह टर्म ह्या ब्रॅकेटसाठी अरेंज केली, या दोन टर्मसाठी अरेंज केली, त्यानंतर इकडे निगेटिव्ह टर्मची अरेंज केली. नंतर या पद्धतीने आपण हा ब्रॅकेट स्क्वेअरिंगच्या फॉर्ममध्ये या पद्धतीने लिहिलेला आणि नंतर ही टर्म आपण सॉल्व करून 2/9 भेटली होती. ती टर्म मी स्क्वेअरिंगच्या फॉर्मॅटमध्ये लिहिण्यासाठी मी √2/3 इन ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने लिहिली. ठीक आहे, आणि त्यानंतर काय केलं की बघा, आपल्या स्पेशल टाईपच्या इंटिग्रलमध्ये हा फॉर्म कन्वर्ट झालेला आहे आणि मग इथे आपल्याला स्पेशल इंटिग्रल यूज करता येईल. मग इथे कोणता फॉर्म्युला यूज होतो आहे, तर 1/√x² + a² फॉर्म्युला इथे यूज होतो आहे. मग तो फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. बेसिकली एक्झाममध्ये देखील याच मेथडने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तिथे देखील फॉर्म्युला राईट डाऊन करायचा आहे, नाहीतर काही टाळाटाळ करतील तर तिथे फॉर्म्युला लिहित चला, त्याला मार्क भेटत असतात. ठीक आहे, सो इथे फॉर्म्युला राईट डाऊन केलेला आहे आणि त्या फॉर्म्युल्यानुसार मग आपण इथे हे व्यवस्थित लक्षात घ्या अजून एक, की इथे x म्हणजे किती आहे, हा पूर्ण ब्रॅकेट आहे आणि a म्हणजे इथे ही पूर्ण टर्म आहे √2/3. लक्षात येते, आणि त्या दोन्ही टर्म इथे या एक्झाम्पलमध्ये या फॉर्म्युल्यामध्ये अप्लाय करायचं आहे आणि मग ते सॉल्व करून आपल्याला फायनल सोल्युशन भेटतं. ठीक आहे, तर या मेथडने आपल्याला हे पूर्ण ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड.